चंद्रहार पाटील यांच्यावर माढा लोकसभेची जबाबदारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्त्वाची जबाबदारी सोपवली। डबल महाराष्ट्र केसरी पहिलवान आणि शिवसेनेचे नेते चंद्रहार पाटील यांच्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अत्यंत महत्त्वाची जबाबदारी सोपवली। त्यांना माढा लोकसभा मतदारसंघाच्या संपर्क प्रमुखपदी नेमण्यात आलं। शिवसेनेच्या संघटनात्मक बांधणीत हे पद महत्त्वाचे मानले जाते। 2029च्या लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने पक्षाची बांधणी करणे, कार्यकर्त्यांचा समूह वाढवणे, स्थानिक पातळीवरील संघटनेतील प्रश्न सोडवणे अशा स्वरूपाचे काम त्यांना सोपवण्यात आले आहे। राज्यात 2024ला महायुतीचे सरकार पुन्हा सत्तेत आल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यभरात पक्षाची नव्यानं बांधणी केली आहे। ज्या ठिकाणी शिवसेनेला वाढीची संधी आहे तिथे नव्या दमाच्या लोकांकडे जबाबदारी सोपवण्याचे पक्षाचे धोरण आहे। राज्यात बहुतांश ठिकाणी लोकसभा मतदारसंघाचे संपर्क प्रमुख हे खासदार, आमदार किंवा वरिष्ठ पदाधिकारी आहेत आणि या यादीत श्री शिंदे यांनी डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांचा समावेश करून त्यांच्यावर मोठा विश्वास दाखवला। चंद्रहार पाटील यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करत संघटनात्मक बांधणीसाठी राज्यभर काम करावे आणि सोबत क्रीडा क्षेत्र विकासाला बळ द्यावे अशी चर्चा झाली होती। त्यातील एक महत्त्वाची जबाबदारी आता त्यांच्या खांद्यावर देण्यात आलेली आहे। माढा लोकसभा मतदारसंघातील राजकीय रचना पाहता चंद्रहार पाटील यांच्यासारख्या युवा नेत्याचा कस लागणार आहे। ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा प्रभाव, मोहिते पाटील घराण्याची अद्याप मजबूत असलेली या मतदारसंघावरील पकड आणि त्याला आव्हान देण्यासाठी आक्रमक झालेली भाजप आणि अशा स्थितीत शिवसेनेच्या वाढीसाठीचे प्रयत्न करण्याची जबाबदारी या आव्हानाला धोबीपछाड देण्यात चंद्रहार पाटील यशस्वी होतात का याकडे लक्ष असेल। ते म्हणाले, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेली जबाबदारी पूर्ण ताकदीने पेलण्याचा माझा प्रयत्न असेल। माढ्यात काल काय झाले, काल काय होते यापेक्षा तिथे उद्यासाठी काय करावे लागेल याकडे माझे लक्ष असेल। शिवसेनेच्या विकासाचा विचार माढ्यात रुजवण्याचा प्रयत्न मी करणार आहे। ब्युरो रिपोर्ट, SPN मराठी, माढा।